सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अस्तिका नाटक करत रडत शेखरला सांगत असते की मी नेत्रा आहे हे सिद्ध करण्यासाठी मी कोणतीही परीक्षा द्यायला तयार आहे. मात्र आता फक्त मला एकाच गोष्टीची भीती वाटत आहे की या सगळ्यामध्ये जर त्या विरोचकाने आणि त्या नागाने घात केला तर आपल्यापैकी एकाला आपण कायमचं गमावू शकतो. आणि तिचं हे बोलणं ऐकून शेखरही घाबरतो. तर अस्तिका त्याला अजून घाबरवत म्हणते की विरोचक हे सगळं त्रेतायुगातील बदला घेण्यासाठी करत आहे आणि त्याने याआधीसुद्धा अद्वैत साहेबांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. जर त्याने पुन्हा तसं काही केलं तर मग आपण काय करायचं. आणि मग ती डोक्याला हात लावून रडू लागते. त्याच वेळी रुपाली त्या ठिकाणी येते. ती अस्तिका आणि शेखरकडे बघून हसतच शिट्टी वाजवते आणि मग मुद्दाम अस्तिकाजवळ जात म्हणते की झाली का माझ्या विरोधात खलबतं करून. आणि मग ती शेखरलाही म्हणते की युद्ध वगैरे खूप लांब राहिलं, आधी नेत्रा कोण आणि अस्तिका कोण ते तर ओळखा. आणि त्यावर शेखर म्हणतो की उद्याच याचा उलगडा होणार आहे. नेत्रा कोण आणि अस्तिका कोण ते सगळ्यांसमोर येईलच. आणि त्यावर रुपाली हसतच म्हणते ठीक आहे, बघूयात उद्या. मात्र शेखरच्या अशा बोलण्यामुळे अस्तिका घाबरते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अद्वैत आबांना घेऊन येतो. त्यांना बघून इंद्राणीला खूप आनंद होतो. ती आबांना म्हणते की तुम्ही बसा, मी पाणी घेऊन येते. मात्र आबा नकार देतात. आणि त्यानंतर अद्वैत आबांजवळ जात म्हणतो की आता जे काही आहे त्यातून तुम्हालाच मार्ग काढायचा आहे. आणि त्याच वेळी नेत्रा त्या ठिकाणी येते. आबांना बघून ती खूप खुश होते आणि त्यांना हाक मारते. तर तिला बघून आबांनाही आनंद होतो. मात्र त्यानंतर अस्तिकासुद्धा त्या ठिकाणी येते आणि तीसुद्धा नेत्राप्रमाणेच आबांना हाक मारते. पण अस्तिकाला बघून आबा चिडतात. आणि मग त्यानंतर नेत्रा धावतच आबांजवळ जाते आणि त्यांना मिठी मारते. तर नेत्राच्या पाठोपाठ अस्तिकासुद्धा आबांजवळ जाते आणि तीसुद्धा आबांना मिठी मारते. त्यामुळे आबांना काय करावं ते कळत नाही. नेमकी आपली नेत्रा कोण आणि अस्तिका कोण असा प्रश्न त्यांनाही पडतो. ते अद्वैत आणि इंद्राणीकडे बघू लागतात. तर त्या दोघीही आश्चर्यानेच नेत्रा आणि अस्तिकाकडे बघत असतात. तर या दोघी जणी रागातच एकमेकींकडे बघतात आणि मग बाजूला होतात. नेत्रा आबांना विचारत असते की तुम्ही ठीक आहात ना आणि तुमचा प्रवास कसा झाला. पण आबा काही उत्तर देत नाही. तर अस्तिका त्यांना विचारते की आबा आई ठीक आहे ना. आणि तिचा असा प्रश्न ऐकून नेत्रा रागातच तिच्याकडे बघते आणि मग ती आबांना विचारते की तुम्ही अचानक इथे कसे आलात. आणि त्यावर अद्वैत म्हणतो की मी आबांना सगळं काही सांगितलं आहे आणि आता तेच या सगळ्यातून मार्ग काढतील. त्यामुळे नेत्रा म्हणते की बरं झालं आबा तुम्ही इथे आलात. आता तुम्हीच सगळ्यांना सांगा की मी तुमची खरी नेत्रा आहे, तुम्हीच आता मला ओळखा. मात्र त्यानंतर अस्तिका पुढे येत म्हणते की आबा मी खरी नेत्रा आहे. विरोचकाने मला या अस्तिकाचा चेहरा दिला आणि या अस्तिकाला नेत्राचा चेहरा. तुम्ही मला ओळखाल ना. मी देवी आईची शपथ घेऊन सांगते की मीच तुमची नेत्रा आहे. आणि तिचं ते बोलणं ऐकून इकडे नेत्रा खूप चिडते. मात्र ती काहीच बोलत नाही. आणि त्याच वेळी केतकीसुद्धा त्या ठिकाणी येते. तीसुद्धा आबांना हात जोडून विनंती करते की आता तुम्हीच आम्हाला या संकटामधून बाहेर काढा. आबांना मात्र काय बोलावं ते सुचत नाही. ते नेत्राकडे आणि अस्तिकाकडे फक्त बघत राहतात. आणि मग इंद्राणी म्हणते की चला आबा आपण आतमध्ये जाऊन बसूयात. आणि ती नेत्रा अस्तिकाला सांगते की तुम्ही इथेच थांबा. त्यावर त्या दोघीही हो म्हणतात. मग त्यानंतर अद्वैत इंद्राणी आबांना घेऊन त्यांच्या रूममध्ये जातात. तर अस्तिका मुद्दाम नेत्राला म्हणत असते की बघ आता माझे आबा आले आहेत, तुझं खरं रूप लवकरच सगळ्यांसमोर येईल. पण त्यावर नेत्रा काहीच उत्तर देत नाही. ती रडतच तेथून निघून जाते. तर केतकीला तिच्याबद्दल खूप वाईट वाटत असतं. तर मग अस्तिका केतकीजवळ जात म्हणते की काकू तुम्ही काळजी करू नका. अस्तिकाचा आज या घरातील शेवटचा दिवस आहे. आणि त्यावर केतकीसुद्धा रागातच हो म्हणते आणि तेथून निघून जाते. आणि मग मात्र अस्तिका खूप घाबरते. आज आपण पकडले जाणार याची तिला पूर्ण खात्री असते. दुसरीकडे आबा खूप रडत असतात. रडतच हात जोडत देवी आईला म्हणत असतात की हे तू कोणत्या धर्मसंकटात टाकला आहेस आम्हाला. आमच्या हातून काही चूक झाली आहे का. आता यामधून कसा मार्ग काढायचा. आणि त्यांचीच तब्येत बिघडते. अद्वैत आणि इंद्राणी त्यांना सावरत धीर देतात. इंद्राणी म्हणत असते की मामा तुम्ही असं खचून जाऊ नका. आता जे काही आहे त्यातून तुम्हालाच मार्ग काढायचा आहे. मात्र आबा म्हणतात की मी तरी काय मार्ग काढू, मला त्या दोघीही नेत्राच वाटत आहेत. आणि ते ऐकून अद्वैत आणि इंद्राणीला धक्काच बसतो. अद्वैत म्हणत असतो की आबा तुम्ही जास्तीत जास्त काळ नेत्रासोबत राहिला आहात ना, मग तुम्हालाच कळेल की खरी नेत्रा कोण आहे ते.
त्यावर आबा म्हणतात, मान्य आहे मला, मात्र तुम्हीसुद्धा कित्येक दिवस नेत्रासोबत इथे राहिला आहात. जर तुम्हाला कळत नाही आहे की खरी नेत्रा कोण आहे तर मग मला तरी कसं कळणार? आणि शेवटी मी सुद्धा एक माणूसच आहे ना. जर माझ्या हातून काही चूक झाली तर आपण आपल्या नेत्राला कायमचं गमावू शकतो. आणि आबांचं हे बोलणं ऐकून इंद्राणी आणि अद्वैत खूप घाबरतात. अद्वैत म्हणतो की नाही आबा, आपल्याला अशी चूक करणं आता परवडणार नाही. आपल्याला काही करून आपली नेत्रा कोण आहे ते ओळखावंच लागेल. आणि त्याच वेळी मग शेखरही त्या ठिकाणी येतो. तर आबा त्याचा हात हातात घेत रडतच म्हणत असतात की राजाध्यक्षा साहेब, हे काय झालं? तर शेखर म्हणतो की आता तुम्हालाच यामधून मार्ग काढायचा आहे. आणि मग त्यानंतर अद्वैत आबांना सांगतो की नेत्रा लहानपणापासून तुमच्याकडे होती, ती तुमच्या अंगाखांद्यावर वाढली आहे, खेळली आहे. मग अशा काही गोष्टी असतीलच ना ज्या फक्त तुम्हाला आणि नेत्राला माहिती आहे. मग आपण आता त्याचाच वापर करू आणि आपली नेत्रा कोण आहे ते शोधून काढू. आणि त्यावर आबासुद्धा हो म्हणतात. तर दुसरीकडे रुपाली म्हणत असते की हा सगळा त्या इंद्राणीचा डाव असणार. तिनेच त्या वावशीतल्या म्हाताऱ्याला इथे बोलावून घेतलं असणार. त्यावर अस्तिका म्हणते, पण मग आता इथे नक्की काय होईल? आणि त्यावर रुपाली म्हणते की काय होईल तुला कळत नाही का? आता तुला आणि त्या नेत्राला समोरासमोर बसवलं जाईल. तुम्हाला प्रश्न विचारले जातील, ज्या प्रश्नांची उत्तरं फक्त नेत्राला माहिती आहेत. आणि त्यावर अस्तिका म्हणते, म्हणजे मग मी तर पकडले जाईल ना? त्यावर रुपाली म्हणते की नाही, जर तू पकडली गेली तर मग आपला सगळा खेळ संपेल. त्यावर अस्तिका विचारते, मग आपण नक्की काय करायचं? कारण मला तर त्यांच्याबद्दल काहीच माहिती नाही आहे. जर त्यांनी एखादा अवघड प्रश्न विचारला तर मग मी लगेच पकडली जाईल. आणि त्यावर रुपाली म्हणते की जरी त्या त्रिनयनेच्या लेकींना असं वाटत असलं ना की आता आपली हार होईल, पण तसं नाही आहे. आणि मग ती अस्तिकाला सांगते की त्या म्हाताऱ्याला सकाळी सकाळी एक औषध घ्यावं लागतं. तो जर इतक्या सकाळी इथे आला आहे म्हणजे त्याने नक्कीच ते औषध घेतलं नसेल. आता तू त्याच्याकडे जा, त्याला त्या औषधाबद्दल विचार आणि त्याच्यासाठी उपमासुद्धा बनव, कारण नेत्रा कायम त्याच्यासाठी उपमा बनवते. आणि त्यावर अस्तिका म्हणते, ठीक आहे, पण मग पुढे काय करायचं? त्यावर रुपाली म्हणते की ते सगळं मी तुला नंतर सांगेल. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.